काही माणसं आयुष्यात अशा वेळी येतात जेव्हा आपल्याला स्वतःची ही साथ नकोशी असते. अंजली मॅडम माझ्या आयुष्यात तशा झाल्या, एखाद्या शांत संत नदीसारख्या, ज्यांनी माझ्या आयुष्यात सगळा कचरा वाहून नेला आणि मला पुन्हा एकदा आरशात बघायला शिकवलं. त्या दिवशी पावसाने नुसताच धुमाकूळ घातला होता. पुण्याच्या गजबजलेल्या गल्ल्यामध्ये पावसाचे थेंब आवाजाचं काळजाचं धडधड वाढवत होता. मी इंजिनिअरच्या शेवटच्या वर्षात होतो, पण गणिताचा तो बॅकलॉग एखाद्या विळाख्यासारखा माझ्या मागे लागला होता. घरातून प्रेशर होतं आणि मनात भीती. त्याच गोंधळात मला कोणीतरी सांगितलं, अंजली मॅडमकडे जा, त्यांचं गणित आणि शिकवण्याची पद्धत दोन्ही अफाट आहे. मी त्यांच्या घराच्या दारावर उभा होतो. अंगावरचा ओला टी शर्ट शरीराला चिटकला होता. मी बेल वाजवली. मनात विचार येत होते, काय म्हणतील मॅडम, इतक्या उशिरा अशा अवस्थेत गेल्यावर रागवतील का? 2 मिनिटात दरवाजा उघडला. समोर त्या उभ्या होत्या. साधारण 32-33 वय असेल, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक असं तेज होतं जे मी आजवर कोणाकडेही पाहिलं नव्हतं. साधी सुती साडी, कपाळावर एक छोटी टिकली आणि डोळ्यावर चष्मा. रोहन तूच ना? त्यांनी शांत आवाजात विचारलं. त्यांच्या आवाजात एक प्रकारची ऊब होती. हो मॅडम, सॉरी, थोडा भिजलोय, मी चाचरत म्हणालो. त्यांनी स्मित हास्य केला आणि बाजूला सरकत म्हणाल्या, आत ये, पाऊस कोणाला सांगून येत नाही. आधी हा कोरडा टावेल घे आणि हातपाय पुसून घे, मी चहा करते, मग आपण सिलेबस बघूया. त्यांच्या घराचं वातावरण अगदी शांत होतं. भिंतीवर पुस्तकाचं कपाट आणि हवेत चंदनाचा सुवास. मी टॉवेलने डोकं पुसत असताना विचार करत होतो की इतकी शिकलेली आणि सुंदर स्त्री एकाकी घरात कशी राहते. घरात दुसरं कोणीच दिसत नव्हतं. चहाचा कप घेऊन त्या आल्या. विक्रम सर कुठे असतात? माझ्या तोंडून सहज निघून गेलं. त्यांच्या चेहऱ्यावर रेषा क्षणभर बदलली, पण त्यांनी सावरून घेतलं. ते कामानिमित्त बाहेर असतात, मुंबईला, महिन्यातून एकदा येतात. पण आपण आता आपल्या गणितावर लक्ष देऊया का? त्यांनी विषय बदलला आणि पुस्तकाचं पान उलटायला सुरुवात केली. त्या दिवशी 2 तास कसे गेले कळलेच नाही. त्या शिकवत नव्हत्या तर जणू डोक्यातील गुंता सोडवत होत्या. त्यांचं बोलणं, त्यांचं ते मध्येच चष्मा सावरणं आणि अभ्यासासोबत त्यांचं निरखत होतो. रोहन तुझं लक्ष आहे का? त्यांनी अचानक विचारलं. नाही मॅडम, इथेच आहे, मी दचकून म्हणालो. गणित सोडवायला डोकं लागतं आणि आयुष्य जगायला मन. तुझी दोन्ही सध्या विचलित दिसताय, काही त्रास आहे का? त्यांनी विचारलेला तो प्रश्न थेट काळजाला भिडला. मी आजवर कोणालाही सांगितलं नव्हतं की मला घरी किती एकटं वाटतं, पण त्यांच्यासमोर बसल्यावर वाटतं की सगळं बोलून टाकावं. पण मी गप्प राहिलो. निघताना त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाल्या, उद्यापासून बरोबर 6 वाजता येत जा, उशीर करू नकोस. मी बाहेर पडलो तेव्हा पाऊस थांबला होता, पण माझ्या मनात एक वेगळंच वादळ सुरू झालं होतं. ती पहिली भेट केवळ एका शिक्षिकेची नव्हती, तर माझ्या आयुष्यातील एका नवीन प्रकरणाची सुरुवात होती. मला रोज 6 वाजण्याची ओढ लागली होती. मी फक्त गणित शिकायला जात नव्हतो, तर त्या 2 तासात मिळणारी ती शांतता मला हवी होती. हळूहळू दिवस सरकत गेले. आमचं नातं आता शिक्षक आणि विद्यार्थी राहिलं नव्हतं. ट्युशन संपले की अर्धा तास गप्पा मारायचो, कधी साहित्यावर, कधी गाण्यावर. मला कळलं की मॅडमला जुनी गाणी आवडतात. एका संध्याकाळी मी त्यांच्यासाठी जगजीत सिंग यांची गझल लावली. त्या गाण्यावर त्या इतक्या भावनिक झाल्या की त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. क्या हुआ मॅडम, मी काळजीने विचारलं. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या त्या डोळ्यात इतकं दुःख होतं जे मी आजवर वाचू शकलो नव्हतो. काही नाही रे रोहन, कधी कधी काही सूर जुन्या जखमा ताज्या करतात. तू खूप छान आहे, तुझ्या मनात इतरांसाठी खूप जागा आहे. त्या रात्री घरी गेल्यावर मला झोप लागली नाही. मला सतत त्यांचं ते रडणारं रूप दिसत होतं. मला वाटत होतं की पळत जाऊन त्यांचे अश्रू पुसावे, त्यांना सांगावं की मॅडम तुम्ही एकट्या नाही आहात, मी आहे ना. पण मी समाज आणि माझ्या वयाचा विचार करून थांबलो. असाच एक दिवस मी त्यांच्या घरी गेलो, पण दरवाजा उघडाच होता. मी आत गेलो तर मॅडम सोफ्यावर बसून रडत होत्या आणि समोर फोन पडलेला होता. मी त्यांच्या पतीचा फोन असावा. मी तिथेच थबकलो. मला कळत नव्हतं की पुढे जावं की मागे फिरावं. तेवढ्यात त्यांची नजर माझ्यावर पडली. त्यांनी घाईघाईने डोळे पुसले आणि रोहन तू कधी आलास? मॅडम काय झालं, प्लीज सांगा ना. मी तुमचा विद्यार्थी म्हणून नाही, एक मित्र म्हणून विचारतोय, मी धाडस करून म्हणालो. त्यांनी दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या, रोहन लग्न म्हणजे फक्त एकत्र राहणं नसतं रे, पण जेव्हा 2 माणसं एका छताखाली राहून मैलोनमैल लांब असतात
तेव्हा ते जगणं असह्य होतं. त्यांना माझं इथे राहणं आवडत नाही, पण मला हे घर आणि शांतता सोडून कुठेच जायचं नाही. मी त्यांच्याजवळ जाऊन बसलो. नकळत माझा हात त्यांच्या हातावर गेला. त्यांनी तो बाजूला सारला नाही. उलट त्यांनी माझा हात घट्ट पकडला, जणू त्यांना एखाद्या आधाराची खूप गरज होती. त्या क्षणी मला जाणवलं, हे नातं आता कोणत्याच व्याख्यात बसणार नव्हतं. हे निशब्द नातं होतं, जिथे शब्द कमी पडत होते आणि भावना पूर आला होता. पण आम्हाला ठाऊक नव्हतं की हे सुख फार काळ टिकणार नाही. नियती आमच्यासाठी एक वेगळीच परीक्षा घेऊन उभी होती. मॅडमचा तो हात माझ्या हातावर होता. एका स्पर्शात हजारो शब्द होते. मला जाणवत होतं की ज्यांनी मी आजवर फक्त एक शिक्षिका म्हणून पाहत होतो, त्या कितीतरी मोठ्या मानसिक संघर्षातून जात होत्या. पण त्यावेळी माझ्या मनात भीतीचं पाल चुकचुकली. मी कोण? एक विद्यार्थी, आणि त्या माझ्यापेक्षा वयाने मोठ्या, विवाहित आणि माझ्या मार्गदर्शक मॅडम. मी आहे ना तुझ्यासोबत. म्हणजे तुम्हाला काही कधीही वाटलं तर हक्काने सांगा, मी चाचरत म्हणालो. त्यांनी हळूच आपला हात मागे घेतला आणि डोळे पुसले. त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा शांत भाव आला. सॉरी रोहन, मी जरा जास्तच इमोशनल झाले होते. तू अभ्यासावर लक्ष दे. तुझं करिअर हीच माझी खरी फी असेल. त्या दिवसापासून आमचं नातं बदललं होतं. आता आम्ही फक्त गणित सोडवत नव्हतो, तर आम्ही एकमेकाच्या सोबती झालो होतो. मी रोज जाताना त्यांच्यासाठी एखादं फूल घेऊन जायचो आणि कधी त्यांच्या आवडीचे बिस्किट. त्यांनाही माझ्यासाठी आवर्जून काहीतरी वेगळा नाश्ता बनवून ठेवायचा. रोहन, तू इतकं सगळं का करतोस माझ्यासाठी? एका संध्याकाळी त्यांनी विचारलं. मी चहाचा घोट घेतला आणि त्यांच्याकडे पाहिलं. मॅडम, काही प्रश्नाचं उत्तरं गणितात नसतात. मला तुमच्यासोबत वेळ घालवायला आवडतं, इतकंच. त्या हसल्या. ते हसणं म्हणजे जणू काळजावर फुंकर घातल्यासारखं वाटायचं. पण हे सुख फार काळ टिकणार नव्हतं. एके दिवशी नेहमीप्रमाणे 6 वाजता त्यांच्या दारावर पोचलो. पण आज घराबाहेर एक मोठी पांढरी कार उभी होती. माझं मन धडाडलं. मी बेल वाजवली. दरवाजा मॅडमने नाही तर एका उंच रागीट चेहऱ्याच्या माणसाने उघडला. ते मॅडमचे पती विक्रम सर होते. कोण आहेस तू? त्यांनी मला वरून खाली निहाळत विचारलं. मी रोहन, मॅडमकडे ट्युशनला येतो. मी घाबरत म्हणालो. आजपासून ट्युशन बंद आहे, जा इथून. त्यांनी थेट तोंडावर दरवाजा बंद केला. मी सुन्न होऊन बाहेर उभा होतो. मला मॅडमची काळजी वाटली. आतून जोरजोरात ओरडण्याचा आवाज येत होता. विक्रम सर त्यांच्यावर ओरडत होते. कशाला हवाय तो मुलगा रोज इथे? तुझी लक्षणं मला ठीक वाटत नाही. मॅडमचा रडण्याचा आवाज ऐकून माझा थरकाप उडाला. मला आज जाऊन त्यांना वाचवायचं होतं, पण माझे पाय जमिनीला खिळले होते. मी समाज आणि प्रतिष्ठेच्या बेड्यात जखडलेला होतो. त्या रात्री मी एक क्षणही झोपू शकलो नाही. मला सतत मॅडमचा तो रडवेला चेहरा आठवत होता. 2 दिवसानंतर मला त्याच नंबरवरून मेसेज आला. उद्या दुपारी 12 वाजता कॉलेजजवळच्या बागेत भेट. मी सकाळी अर्धा तास आधीच तिथे पोचलो. मॅडम आल्या, पण त्यांचा चेहरा उतरलेला होता. डोळ्याखाली काळी वर्तुळं आली होती. मॅडम, तुम्ही तर ठीक आहेत ना? त्यांनी तुम्हाला काही केलं तर नाही ना? मी काळजीने विचारलो. रोहन, त्यांनी माझा फोन चेक केला. आपल्या गप्पा, तुझे मेसेज, त्यांना हे नातं मान्य नाही. ते म्हणतात की मी एखाद्या विद्यार्थ्यासोबत तुझं चारित्र्य खराब करते. त्या रडत म्हणाल्या. पण मॅडम, आपल्या तर असं काहीच नाही. आपण फक्त एकमेकांना समजून घेत होतो. मी एकदम वैकत्वगुण म्हणालो. जगाला हे समजत नाही रे रोहन. लोकांना फक्त वय आणि नातेसंबंध दिसतात. विक्रम आता इथे राहणार आहे. त्यांनी माझं बाहेर पडणंही कठीण करून ठेवलंय. त्या क्षणी मला जाणीव झाली की माझं त्यांच्या आयुष्यात असणं त्यांच्यासाठी अडचण ठरत होतं. माझं प्रेम त्यांना शांती देण्याऐवजी संकट देत होतं. मग मी काय करू मॅडम? त्यांनी माझा हात हातात घेतला. रोहन, तुला माझ्यावर प्रेम आहे ना? मग माझ्यासाठी एक कर. इथून दूर जा. तुझी परीक्षा जवळ आली आहे. हॉस्टेलवर शिफ्ट हो आणि फक्त अभ्यासावर लक्ष दे. जर तू इथेच राहिलास तर ते मला आणखीन त्रास देतील. माझ्या पायाखालची जमीन सरकली. मॅडम, तुम्हाला नाकारत सोडून मी कसा जावं लागेल रोहन? माझ्यासाठी हे आपलं निशब्द नातं असंच राहू दे. कधी कधी दूर जाणं प्रेमाची सर्वात मोठं लक्षण असतं. बागेतल्या त्या बाकावर बसून आम्ही दोघे खूप वेळ गप्पा मारत होतो. वारा सुटला होता आणि झाडांची पानं गळत होती. जसं आमचं नातं काळाच्या प्रवाहात विखुरत होतं.
मी ठरवलं त्यांच्या सुखासाठी मी हा त्याग करेन. मी तिथून निघालो, पण मागे वळून पाहण्याची हिंमत झाली नाही. मला माहीत होतं आता आमची भेट सहजासहजी होणार नाही, पण माझ्या मनात एक जिद्द निर्माण झाली होती. इतकं मोठं व्हायचं की कोणालाही आमच्या नात्यावर बोट उचलता येणार नाही. पण नीतीला काहीतरी वेगळंच सिद्ध करायचं होतं. विरहाचा हा काळ आम्हाला कोणत्या न कोणत्या वळणावर नेणार होता याची मला कुठलीच कल्पना नव्हती. मॅडमच्या सांगण्यावरून निजड अंतकरणाने मी तो परिसर सोडला. मी हॉस्टेलवर राहायला गेलो. अभ्यासाचा डोंगर समोर होता, पण डोळ्यासमोर फक्त अंजली मॅडमचा रडवेला चेहरा आणि विक्रम सरांचा रागीट अवतार येत होता. मी त्यांना मेसेज करायचा प्रयत्न केला, पण त्यांनी फोन स्विच ऑफ येत होता. जणू काही आयुष्यातील तो प्रकाशाचा एकमेव स्रोत विझला होता. दिवस, महिने, वर्ष उलटली. मी इंजिनियर झालो, एका मोठ्या कंपनीत नोकरी लागली. पुण्याच्या त्या गजबजलेल्या आयुष्यात मी स्वतःला इतकं गुंतवून घेतलं की जुन्या जखमावर काळाची धूळ साचली होती. पण प्रत्येक पावसाळ्यात जेव्हा मातीचा तो ओला सुगंध दरवळाला, तेव्हा मला अंजली मॅडमची आठवण यायची. त्यांचं ते शांत घर, ती गणिती पुस्तके आणि चहाचा कप, सगळंच जशाचं तसं आठवायचं. आता त्या सुखात असतील, मी स्वतःला समजायचो. कदाचित विक्रम सरासोबत त्यांचं नातं सुधारलं असेल. 10 वर्षानंतर ऑफिसच्या कामासाठी मी पुन्हा एकदा शहरात आलो. पाय आपोआप त्या जुन्या गल्लीकडे वळले. काळ बदलला होता. रस्ते रुंद झाले होते, पण त्या घराच्या भिंती अजूनही तशीच होती. मी त्यांच्या गेटसमोर उभा राहिलो. काळजाची धडधड वाढली होती. मॅडम असतील का इथे? मला ओळखतील का? मी बेल वाजवली. दरवाजा एका अनोळखी तरुणाने उघडला. कोण हवंय? त्यांनी विचारलं. इथे अंजली मॅडम राहायच्या, त्या आहेत का? मी विचारलं. त्या तरुणाने माझ्याकडे आश्चर्याने पाहिलं. अंजली मॅडम? अरे दादा, मी हे घर 5 वर्षापूर्वी विकत घेतलंय. विक्रम सरांनी हे घर विकलंय आणि ते गाव सोडून निघून गेले. माझ्या पायाखालची जमीन सरकली. आणि मॅडम त्या कुठे आहेत? त्या तरुणाचा चेहरा गंभीर झाला. तुम्ही त्यांचे कोण लागत होता? खरं तर मी विक्रम सरांना सांगितलं होतं की मॅडमचं खूप आधीच आजारपणाने निधन झालं, पण जाताना त्यांनी शेजारच्या कुलकर्णी काकूकडे एक पाकिट दिलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की जर एखादा रोहन नावाचा मुलगा आला तर त्याला ते द्या. मी धावत कुलकर्णी काकूच्या घरी गेलो. काकूंनी मला पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. रोहन, तू आलास? अंजली तुझी खूप वाट पाहत होती. शेवटच्या दिवसात ती फक्त तुझंच नाव घ्यायची. काकूंनी माझ्या हातात एक जुनं पिवळं पडलेलं पाकिट आणि गणिताची माझी जुनं पुस्तक दिलं. मी थरथरत्या हाताने पाकिट घेतलं. त्यात एक पत्र होतं. अंजली मॅडमचं अक्षर आजही तितकंच वळणदार होतं. प्रिय रोहन, हे पत्र तुझ्या हातात पडेल तेव्हा कदाचित मी या जगात नसेल. विक्रमने मला खूप त्रास दिला, पण मी तुला कधीच सांगितलं नाही, कारण मला तुझा प्रवास रोखायचा नव्हता. तुला मोठं होताना पाहायचं होतं, हेच माझं स्वप्न होतं. रोहन, तुला वाटलं असेल की मी तुझ्यावर प्रेम केलं. हो, केलं, पण ते शारीरिक प्रेम नव्हतं. ते एका रिकाम्या मनाला मिळालेला आधार होता. तू केवळ माझा विद्यार्थी नव्हतास, तू माझं जग होतास जे मला कधीच जगता आलं नाही. माझं आणि तुझं हे निशब्द नातं होतं आणि हे निशब्दच राहील. रडू नकोस, तू यशस्वी झालास त्यातच माझा विजय आहे. पुढच्या जन्मी जर भेटलो तर तुझी शिक्षिका नाही तर तुझी सावली बनून येईल. तुझीच अंजली मॅडम. मी पत्रावर हात फिरवला. पत्रावर काही ठिकाणी शाई पसरली होती. कदाचित लिहिताना त्यांचे अश्रू तिथं पडले असावेत. मी त्यांच्या घराच्या पायरीवर बसून ढसा रडलो. आज माझ्याकडे पैसा होता, प्रसिद्धी होती, पण ज्या माऊलीने माझं जगायचं शिकवलं तिला शेवटचं पाहूही शकलो नाही. आता पाऊस पुन्हा सुरू झाला होता, पण आज पावसात भिजायला माझ्यासोबत कुणी नव्हतं. ते गणिताचं पुस्तक छातीशी घट्ट धरलं. काही नाती कधीच पूर्ण होत नाहीत, पण ती अपूर्ण राहणंही आपल्याला पूर्ण करून जातं. आमचं हे नातं जगासाठी काही होतं माहीत नाही, पण माझ्यासाठी काळजाच्या एका कोपऱ्यात जपून ठेवलेलं निशब्द नातं होतं. अंजली मॅडमच्या निधनाचे वृत्त आणि त्यांच्या हाताने लिहिलेले ते पत्र, या धक्क्यातून सावरणं माझ्यासाठी सोपं नव्हतं. कुलकर्णी काकूच्या घराच्या पायरीवर बसून मी कितीतरी वेळ रडत होतो. माझ्या हातातलं ते पिवळं पडलेलं पत्र आणि गणिताचं जुनं पुस्तक जणू अंजली मॅडमच्या अस्तित्वाचा शेवटचा तुकडा होता.
मी माझ्या छातीची घट्ट धरून ठेवला होता. पाऊस आता अधिकच वेगाने कोसळू लागला होता. जणू माझ्या मनातल्या भावनावर पूर पावसाच्या रूपाने बाहेर पडत होता. काकूंनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. त्यांच्या डोळ्यातही अश्रू होते. रोहन, स्वतःला सावर बाळा. अंजलीने तुला रडताना पाहण्यासाठी हा त्याग केला नव्हता. तिने मला नेहमी सांगितलं होतं की तिचा रोहन एक दिवस खूप मोठा माणूस बनेल. आज ती जिथे कुठे असेल तिथे तुला असंच खचलेलं पाहून तिला चांगलं वाटणार नाही. काकूंचे ते शब्द माझ्या काळजावर कुठेतरी धीर देऊन गेले. मी जड अंतकरणाने उठलो. काकूंचे आभार मानून मी गल्लीतून बाहेर पडलो. त्याच गल्लीत जिथे 10 वर्षापूर्वी मी एका भिजलेल्या अवस्थेत गणिताचा बॅकलॉग आणि अंजली मॅडमच्या दारावर उभा होतो. आज माझ्याकडे इंजिनिअरची पदवी होती, पण एका नामांकित कंपनीत मोठं पद होतं, बँक बॅलन्स होता. पण ज्या व्यक्तीने मला शून्यातून घडवलं तीच व्यक्ती आज या जगात नव्हती. मी पुण्याच्या त्या गजबजलेल्या रस्त्यावरून चालत माझ्या हॉटेलवर आलो. रात्रीचे 9 वाजले होते, पण मला भूक तहान कशीच जाणवत नव्हती. मी खोलीचा दरवाजा बंद केला आणि बेडवर बसून पुन्हा एकदा ते पत्र वाचू लागलो. अंजली मॅडमचा तो शांत चेहरा, त्यांचा तो चष्मा सावरण्याची पद्धत आणि त्यांची माझ्यासाठी केलेला गरम चहा, या सर्व डोळ्यासमोर अगदी जशाच्या तशा तरळू लागलं. त्या पत्रातील प्रत्येक शब्द माझ्या मनावर कोरला जात होता. विक्रम सरांनी त्यांना किती त्रास दिला असेल या कल्पनाच करून माझ्या अंगावर काटा येत होता. पण त्या माऊलीने स्वतःच त्रास बाजूला ठेवून केवळ माझं करिअर खराब होऊ नये म्हणून मला स्वतःपासून दूर केलं होतं. समाज काय म्हणेल या भीतीने मी तेव्हा गप्प राहिलो होतो. जर मी तेव्हा धाडस दाखवून त्यांना नरकातून बाहेर काढलं असतं तर कदाचित आज त्या जिवंत असत्या. हा पश्चाताप माझ्या मनाला आतून पोखरत होता. मी गणिताचं ते जुनं पुस्तक उघडलं. त्याची पानं पिवळी पडली होती, पण त्या पानावर अजूनही अंजली मॅडमच्या हाताचे लिहिलेले गणिताचे सूत्र आणि त्यांनी दिलेल्या चुकांच्या दुरुस्त्या स्पष्ट दिसत होत्या. पुस्तकाच्या शेवटच्या पानावर रिकाम्या जागेवर त्यांनी पेन्सिलने एक छोटीशी नोट लिहिली होती, जी कदाचित मी हॉस्टेलवर गेल्यावर त्यांनी लिहिली असावी. आयुष्यातील गणित कधी कधी खूप कठीण असतं रोहन, पण प्रत्येक समीकरणाला एक उत्तर असतंच. फक्त हिंमत सोडू नकोस. ती नोट वाचून माझ्या डोळ्यातील पुन्हा एकदा अश्रू वाहू लागले. पण त्याच वेळी माझ्या मनात एक वेगळाच विचार चमकून गेला. मी विचार केला, अंजली मॅडम या जगात भौतिक रूपाने नसतील, पण त्यांचे विचार, त्यांनी मला दिलेली शिकवण आणि त्यांचं माझ्यावर असलेलं ते निशब्द प्रेम तर माझ्यासोबत आहे. मग मी असा रडत बसून त्यांचा पराभव कसा करू शकतो? त्यांनी पत्रात लिहिलं होतं, तू यशस्वी झालास त्यातच माझा विजय आहे. मी माझे डोळे पुसले. माझ्या मनातील दुःखाची जागा आता नवीन ध्येयाने घेतली होती. मी ठरवलं, अंजली मॅडमला कधीच विसरणार नाही, पण त्यांच्या आठवणीत रडतही बसणार नाही. त्यांच्या नावाचे आणि विचारांचा सन्मान राखण्यासाठी मी काहीतरी मोठं करेन. पुढच्याच महिन्यात मी माझ्या नोकरीचा राजीनामा दिला. माझ्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना खूप आश्चर्य वाटलं. इतकी चांगली लाखाची नोकरी सोडून मी काय करणार आहे हे कोणालाच समजत नव्हतं. पण माझ्या डोक्यात एक स्पष्ट विचार दिसत होता. मी पुण्याच्या ग्रामीण भागात एका छोट्याशा आश्रम आणि मोफत शिक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्या केंद्राला मी नाव दिलं अंजली फाउंडेशन. हे केंद्र अशा मुलांसाठी होतं ज्यांनी गणिताची आणि अभ्यासाची भीती मुळापासून काढून टाकायची होती, आणि अशा स्त्रियांसाठी होतं ज्यांच्या कौटुंबिक छळाला बळी पडले आहेत आणि ज्यांना मानसिक आधाराची गरज आहे. मला त्या सर्व अंजली मॅडम्सना वाचवायचं होतं, ज्या समाज आणि बंधनाच्या बेड्यात अडकून स्वतःचं आयुष्य संपवून टाकतात. सुरुवातीचा काळ खूप कठीण होता. जागा मिळवणं, निधी उभा करणं आणि लोकांचा विश्वास जिंकणं सोपं नव्हतं. अनेकदा मला विक्रम सरांसारख्या रागीट आणि संकुचित विचारांच्या लोकांचा सामना करावा लागला. पण जेव्हा जेव्हा मी खचायचो तेव्हा मी माझ्या केबिनमध्ये लावलेला अंजली मॅडमचा हसरा फोटो पाहायचो आणि गणिताचं ते जुनं पुस्तक हातात घ्यायचो. मला वाटायचं की त्या अजूनही माझ्या पाठीवर हात ठेवून म्हणतायत, रोहन, उशीर करू नकोस, चालत राहा. हळूहळू लोक जोडले गेले. काही वर्षात अंजली फाउंडेशन हे एक मोठं आणि आदरणीय नाव बनलं. शेकडो अनाथ मुलं तिथे येऊन मोफत शिक्षण घेऊ लागली आणि अनेक गरजू स्त्रियांनी तिथे राहण्यासाठी सुरक्षित छप्पर आणि स्वाभिमान मिळवला.
आज अनेक वर्षानंतर मी फाउंडेशनच्या कार्यालयात खिडकीपाशी उभा होतो. बाहेर पुण्याचा तसाच मुसळधार पाऊस पडत आहे. वातावरण मातीचा तोच ओला सुगंध दरवळत आहे. फाउंडेशनच्या वर्गातून लहान मुलांचे पाढे म्हणण्याचा आवाज येत आहे. माझ्या हातात चहाचा कप आहे. मी बाहेर पाहतोय आणि जाणवतंय की काही नाती खरोखरच कधी पूर्ण होत नाही. लग्नाच्या बेडीत, रक्ताच्या नात्यात किंवा समाजाच्या व्याख्यामध्ये त्यांना बांधला येत नाही. आमचं नातंही असंच अपूर्ण राहिलं. जगाने कदाचित त्याला चुकीच्या नजरेनं पाहिलं असतं, म्हणूनच नियतीने एका वळणावर आणून संपवून टाकलं. पण ते अपूर्ण नातंही मला आज एक पूर्ण माणसाच्या रूपात उभं करून गेलं. मी चहाचा घोट घेत आणि हळूहळू पुटपुटलो. मॅडम, तुम्ही पत्रात लिहिलं होतं ना की पुढच्या जन्मी तुम्ही माझी सावली बनून याल. पण मला माहीत आहे तुम्ही या जन्मातही एका सावलीसारख्याच माझ्यासोबत आहात. या फाउंडेशनच्या प्रत्येक मुलाच्या हसण्यात, इथल्या शांततेत तुम्हीच आहात. पावसाच्या थेंबासोबत माझ्या गालावरून एक अश्रू ओघळतो. पण आज त्या अश्रूचं दुःख नाही तर एक तृप्तता आहे. आमचं ते निशब्द नातं आजही माझ्या काळजाच्या एका कोपऱ्यात तितकंच पवित्र आणि जिवंत आहे. आणि जोपर्यंत माझा शेवटचा श्वास असेल तोपर्यंत तसंच राहील.